आत्ते भाव केशव ज्योतिषाचे केशव दादा कधी बोलला नाही आम्हास. आम्हाला तरी कुठे बोलले? काय आम्हाला तरी कुठे बोलले की हसोळमध्ये असा एक पुड्या बांधणारा माणूस आहे आणि त्याला 3 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. बरोबर आहे. फोटो कसं ओळखलं तुम्ही? कसं ओळखलं म्हणजे तेवढं ओळखतो आम्ही. आहो ज्योतिषाचे आत्ते भाऊ आहोत ना, तेवढी माहिती आहे आम्हाला. शिकवण आहे तेवढी. बरोबर ना? हा केशव भाऊंना नमस्कार सांगा. सांगतो. दादा दादा एवढ्या मोठ्या ज्योतिषाचे भाऊ, माझा हात बघून सांगा ना काय ते. काय हो, काय झालं? काही नाही, त्यांना थोडा लकवायचा त्रास आहे. असू देत, चल. बसा ना, बसा. बसायची गरज नाही. बसायची गरज नाही. ऐका ना, बाजूला गर्दी करू नका, गर्दी करू नका. त्याला त्रास होतो. त्याला पाणी. हा पाणी घे, पण तुला बरं वाटेल. अहो तुम्ही पिंगोळच्या मामा जोशींच्याकडे का जात नाही? त्यांच्याकडे जालिम उपाय आहे लकव्यावर. हो ना, माझ्या सासरे भावांचा लकवा त्यांच्याच औषधामुळे बरा झाला. केशव आलाय का? केशव नाहीत, केशवदादांचे भाऊ. अरे नमस्कार नमस्कार. काय कसा आहे केशव? कसा आहे? काय आठवत नाही म्हणजे इतक्यात काही गाठभेट नाही. माझी नाही हो. आला असता तर घेऊन गेलोस ना शाळेमध्ये बक्षीस वाटपाला. कशाला? एक काम करा, तुम्ही चला. का नाही चला चला. अहो काय आहे, बक्षीस वाटपाचा कार्यक्रम आहे ना शाळेत, प्रमुख पाहुणे म्हणून चला. आम्ही कशाला? चला. आम्ही कशाला? नाही यावंच लागेल. खुश होतील. हो तांब्या. तांब्या अहो कुठे? अहो तांब्या ना. एवढी खुश होणार. हो सायकल. चला चला चला. केशवला मी काय म्हणतो ते ते तुम्ही किती वेळ जड सामान वाहणार? मी धरू का सायकल? धरा ना. काय आहे ते, केशव सायकलीला हात लावू देत नाही ना, तुम्हाला तर माहिती आहे. काय म्हणलं? खडू. या या ही बघा, ही आमची शाळा. अरे काय आहे, काय 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 आहे ना, केशव येतो ना मला भेटायला शाळेत, तर तेव्हा रिकाम्या हाती कसं यायचं म्हणून मुलांसाठी गोळ्या चिक्की असं गोडधोड काहीतरी घेऊन येतो, म्हणून ती मागे लागतात. ए मुलांनो, केशव काका आलेला नाहीये, चला आज चला चला चला. अरे हे गोंधळ घालू नका, गोंधळ घालू नका, गडबड करायची नाही, एकट्याने खायचा नाहीये, वाटून घ्यायचं सगळ्यांनी, सगळ्यांनी वाटून घ्यायचं लाडू. चला संपले आता, चला चला आज चला, चला मैदानात जमायचं सगळ्यांनी, चला. हा चला या 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 या. काय शाळा आहे? चला चला चल रे चला. ओ चला, काही होत नाही, ठेवा तिकडे, चला या या या. मुलांनो, आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपले केशवदादा यांचे आत्ते भाऊ विठ्ठल आणि तुकाराम. आज ह्यांच्या हस्ते आपला बक्षीस समारंभ होणार आहे. पण तत्पूर्वी मी आपले ढोमे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या दोघांचं इथे स्वागत करावं. या या. या या हे घ्या. आता मी विठ्ठलरावांना अशी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावे.
हा हा बोला बोला. हो हो या बसा बसा. हा विठ्ठलराव बोला. हा बोला. सायकल. सायकल काय कुणी पण मिळवू शकतं, पण त्यात हवाच नसेल तर कसं होणार? हवा महत्वाची. आता ही केशवदादांची सायकल. किती काळजी घेतात केशवदादा तिची. पाटीला तुकी नका. पाटी पाहिजे, वही आहे, पट्टी आहे. तुम्ही पाटीवर चित्र काढली पाहिजेत. म्हणजे तुम्ही सायकलचं चित्र काढा. मग कुठलं पण चित्र काढू शकता तुम्ही, आणि मग तुम्हाला सुद्धा अशी सायकल मिळेल. जर तुम्ही छान छान चित्र काढलीत, चांगला अभ्यास केलात, तर तुम्ही खूप मोठे व्हाल. शिक्षणानं माणसाला चांगली समज येते. माणूस वाईट नाही वागत. तर शिकणार ना सगळे? हा. मग मी केशवदादांना सांगणार की सगळ्या पोरांना सायकलवरून फिरवा म्हणून. धन्यवाद. आला तुम्ही एवढे. मुलंही किती खुश झाली. धन्यवाद. येतो. एक विनंती होती. ते मी मगाशी सायकल चालवली ना, तर ते तेवढं केशवदादांना हो सांगतो ना. सांगू नका. अच्छा अच्छा. सांगू नका त्यांना. हा काका, अरे हे तुमच्यासाठी. केशव काका येणार आहेत ना? कधी येणार आहेत ते? हो येणार आहेत ना, आणि निरोप देतो ना मी तुझा, आणि मग ते लवकर येतील तुला भेटायला. हा हे तुम्ही केशव काकांना द्याल का? ते मला खाऊ देतात, मम्मी त्यांना गंमत देते. मागच्या वेळी शंख दिला होता. देईन ना, आणि निरोपही देईन. हा भेटतील ते. चला चिमे, झालं ना काम. धन्यवाद.